आपण आधीपासूनच आपला देश, आपली संस्कृती म्हणा, आपण आधीपासूनच मॉडर्न होतो. पर्टिक्युलरली लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर पूर्वीपासून अगदी महाभारतापासून आत्तापर्यंत ही कन्सेप्ट होती. धर्म म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ असं कुठं स्पेसिफिकली लिहिलेलाच नाही, म्हणजे कुणी असं स्पेसिफिकली सांगितलंच नाही आहे की ह्या गोष्टी म्हणजे. मित्रांनो, महाभारत रामायण या विषयावर बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या आहेत, पण महाभारताला अनुसरून काहीतरी नवीन कायदा सांगतोय का, किंवा जुना आणि आत्ताचा कायदा काय सांगू इच्छितो, या सगळ्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणार आहे अथर्व अरविंद अंदोरे. खरं तर अथर्व हा आत्ता LLM करतोय. अथर्व, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. बऱ्यापैकी मीच बोललीये तुझ्याबद्दल, कारण तू इतका ऍक्टिव्ह, म्हणजे असं वाटलंच मला की मला तुझी माहितीच पूर्ण तोंडपाठ झाली, आणि असं असावं की आपल्याबद्दल लोकांनी भरभरून बोलावं. म्हणजे खरं तर तू सोलापूरचाच मूळचा? हो 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 हो, मी सोलापूरचाच आहे. की तुझा बालपणाविषयी आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला सांग काय ते. नमस्कार, मी सोलापूरचाच आहे. माझं 11वी-12वी इथं सोलापुरातच झालेलं आहे. त्यानंतर मी पुण्याला गेलो शिकायला, BLLB केलं, आणि आता मी मास्टर्स करतो. यावर्षी माझं मास्टर्स पूर्ण होईल. वा. खरं तर असं ठरवलं होतं का पूर्वी की मला वकिलीच करायचंय, कारण घरामध्ये विधितज्ञ अरविंद अंदोरेंचा वारसा आहे तुला, तर असं काही ठरवलं होतं का की अचानक घडलं हे सगळं? खरं तर लॉ मध्ये मला नेहमीच इंटरेस्ट होता, म्हणजे मला नेहमीच लॉ शिकायचं होतं, पण असं सुरुवातीला काही ठरवलं नव्हतं की मला प्रॅक्टिस करायची आहे किंवा मला नोकरी करायची आहे. पण नंतर त्याच्यातली आवड वाढत गेली, आणि मग नंतर ठरवलं की बॅचलर झालं, बॅचलर नंतर ठरवलं की मास्टर्स करूया. सो सुरू आहे, पण अजूनही खऱ्या अर्थाने काही ठरवलं नाही आहे की मला काय करायचं आहे, पण सुरू आहे अभ्यास माझा त्याच्यावर. हा अधाशी आहे बरं का, कारण हा म्हणतो की मला अजून खूप शिकायचं आहे आणि मला कायद्यामध्ये खूप सविस्तर असं काहीतरी वेगळं करायचंय. हे आधाशी पण त्याला कुठपर्यंत घेऊन गेलं हे आपण बघूयात. खरं तर तू ज्या कॉलेजमध्ये शिकतोयस, आणि परवाच नाट्य परिषदेच्या एका ग्रुपवर तुझ्याबद्दल एक बातमी पडली होती, तुझं एक छापलेलं पुस्तक आणि तुझा फोटो, त्याच्याबद्दल प्रचंड क्युरियोसिटी होती मला, आणि म्हणून तुलाच गाठलंय मी खरं तर. आणि ते नक्की काय आहे, तुम्ही काय करताय? ते पुस्तक आणलंय त्यांनी, आणि त्या पुस्तकात काय, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय खरं तर. ॲक्च्युली हे पुस्तक आहे महाभारतावर, पण पूर्ण महाभारतावरती ते नाही आहे. महाभारत आणि आजचा कायदा, आजचा लॉ, ह्या गोष्टींना कुठंतरी त्याचं रिफ्लेक्शन आजच्या लॉमध्ये कसं आहे हे सांगणारं पुस्तक आहे हे. आणि वेगवेगळ्या विषयांवरती हे पुस्तक आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे चॅप्टर्स लिहिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे. की जसं की महाभारतामध्ये लग्न म्हणजे मॅरेज ही कन्सेप्ट आहे, तर मॅरेज त्यावेळी कसं होतं आणि ते नंतर कसं आजच्या लॉमध्ये त्याचं कसं रिफ्लेक्शन आहे, याबद्दल मी स्वतः लिहिलेलं आहे. अजून काही वेगवेगळे विषय आहेत, जसं की गॅम्बलिंग हा विषय, जसं की द्यूतसभा होती महाभारताच्या वेळेस, तर ती द्यूतसभा तेव्हा ही अधर्म होती, आणि आजही गॅम्बलिंगला बॅन आहे आपल्या लॉ अंडर. अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषय आहेत. कृष्णनीती आहे, किंवा स्टेटस ऑफ वुमन या गोष्टीबद्दल पण ह्या पुस्तकामध्ये आहे. पुस्तक खरं तर इंग्रजीमध्ये आहे, आणि महाभारता ॲन इन्स्ट्रुमेंट फॉर इंडियनायझिंग सोशल लिगल अप्रोचेस असं पुस्तकाचं नाव आहे. आणि माझ्या कॉलेजनी म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, आणि त्याच्यात 7-8 वेगवेगळ्या लेखकांपैकी मी एक लेखक आहे. खूप छान. खरं तर महाभारत म्हटलं की एक श्लोक नेहमी आठवतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. समाजामध्ये तू जो विषय निवडलाय तो खरंच म्हणजे अगदी गहन विषय आहे, आणि या गोष्टीवर खरंच प्रकाशझोत टाकला पाहिजे. बरेच कायदे बदलत जात आहेत. पूर्वीचा कायदा, महाभारताबद्दल आता तू बोलतोयस, तर त्यावेळेचे कायदे, आत्ताचे कायदे, आणि तू काही नेमकं त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याबद्दलही सांगावंस थोडंसं. खरं तर पूर्वी कसं होतं, कायदा अशी गोष्ट काही नव्हती. गव्हर्नमेंटचे प्रकार खूप वेगवेगळे होते. महाभारताच्या टाईममध्ये राजेराजवाडे होते, आणि त्यावेळेस असं होतं की धर्म ही गोष्ट सगळ्यात जास्त मोठी मानली जायची. म्हणजे धर्म म्हणजेच कायदा असं मानलं जायचं. पण धर्म म्हणजे नेमकं काय, किंवा मॉरॅलिटी, नीतिमत्ता म्हणजे काय, आणि आज जे आपण लॉ म्हणतो, कायदा म्हणजे काय, तर ह्यातला फरक काय असतो, याचा अर्थ काय असतो, या 3 वेगवेगळ्या गोष्टींना मी हात घातलेला आहे. याचा अर्थ मी या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे, आणि आज त्या गोष्टी एकमेकांना कशा संलग्न आहेत, एकमेकांना कशा जोडून आहेत, आणि त्या गोष्टींबद्दल पण मी या माझ्या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे. खरं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की धर्म म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ असं कुठं स्पेसिफिकली लिहिलेलाच नाही. म्हणजे कुणी असं स्पेसिफिक
सायंटिफिकली सांगितलंच नाही आहे की ह्या गोष्टी म्हणजे धर्म आहे. काही ठिकाणी जर आपण अभ्यास केला, वाचलं, तर काही ठिकाणी असं म्हणतात की धर्म म्हणजे अधिकार आणि कर्तव्य म्हणजे धर्म. काही ठिकाणी असं आहे की धर्म म्हणजे फक्त ड्युटीज, म्हणजे फक्त कर्तव्य तुमची. धर्म म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची निवड करणं म्हणजे धर्म. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे त्याचे अर्थ आहेत. आणि मला असं वाटतं की दुर्दैवाने म्हणा की आज धर्म म्हणजे लोकांना वाटतं की धर्म म्हणजे रिलिजन, पण धर्म म्हणजे खरं तर रिलिजन नाही. महाभारताच्या त्या अनुषंगाने जर आपण विचार केला किंवा त्यावेळेस धर्माला काय मानलं जायचं याचा जर विचार केला तर धर्म म्हणजे लोकांची कर्तव्य. मग ती इतरांसाठी असू दे, समाजासाठी असू दे किंवा राजासाठी असू दे, ही वेगवेगळ्या ठिकाणी आपली काय कर्तव्य आहेत हे समजणं आणि त्यानुसार वागणं म्हणजे धर्म होता. नीतिमत्ता आणि कायदा ह्या पण विषयी थोडासा प्रकाश झोडतात. नीतिमत्ता आणि कायदा आज जर आपण ॲक्च्युली बघितलं तर प्रत्येक कायद्याला एका नीतिमत्तेच्या आधारे कायदा मानला जातो. म्हणजे मेजॉरिटी असे कायदे आहेत आपल्याकडे की 90% की एखाद्या विशिष्ट आजच्या समाजाच्या नीतिमत्तेनुसार तो कायदा बनला जातो. पण त्याच्यातला मोठा फरक असा आहे की नीतिमत्ता ही प्रत्येक व्यक्तिगणित ती बदलत जाते. तुमच्यासाठी एखादी असणारी नीतिमत्ता ही माझ्यासाठी असेलच असं नाही, तुमच्यासाठी एखादी योग्य असलेली गोष्ट माझ्यासाठी असेलच असं नाही. पण कायदा ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येकासाठी वेगळी नसते. कायदा ही प्रत्येकासाठी समानच असतो. त्यामुळं अडचण अशी येते की नीतिमत्तेनुसार पूर्ण एखादा कायदा बनवणं हे कितपत आपल्याला शक्य आहे हा आपल्या सरकारला, गव्हर्नमेंटला विचार करावा लागतो. कारण एखाद्या व्यक्तीसाठी असलेली योग्य गोष्ट ही प्रत्येकासाठी कशी योग्य असली पाहिजे हे ठरवणं हे खूप मुश्किल असतं. एक उदाहरणच द्यायचं झालं तर द्रौपदीची 5 पांडवांची लग्न झालं होतं. तर द्रौपदीने तो निर्णय घेणं ही तिच्यासाठी योग्य नीतिमत्ता होती. तिच्या नीतिमत्तेनुसार ते योग्य होतं. पण समाजाने तो अधर्म मानला. समाजाने ती गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही, ती मान्य केली नाही. कारण ती तिच्यासाठी नीतिमत्ता होती पण इतरांसाठी नव्हती. हा फरक असतो. पण कायदा असं नसतं. एखाद्यासाठी आणि दुसऱ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी नसतात. कायदा म्हणजे प्रत्येकासाठी समान त्याचं ॲप्लिकेशन असतं. खरंय. आत्ता जर आपण बघितलं तर विवाह, लग्नाची बेडी, बंधन, मॅरेज हा तुझा महत्वाचा टॉपिक आहे. मॅरेज हाच विषय तुला का घ्यावासा वाटला आणि त्याच्यावर प्रकाश टाकावासा वाटला? खरं तर महाभारतात असे अनेक विषय आहेत की कोणता घ्यायचा आणि कोणता नको हे निवडणंच खरं तर खूप मुश्किल आहे. पण मॅरेज ही गोष्ट अशी मला जास्त इंटरेस्टिंग वाटली कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. जसं की स्त्रीधन ही गोष्ट असेल किंवा सप्तपदी ही गोष्ट असेल. तर या काही गोष्टी आहेत की ज्या त्या टाईमपासून, त्या वेळेपासून अगदी आजच्या पर्यंत त्या गोष्टी चालत आल्या आहेत आणि त्या तशाच आहेत. म्हणजे त्याचं महत्त्वही तेवढंच आहे हिंदू धर्मानुसार. आणि त्या गोष्टींना आपल्या लॉनी आजच्या रेकग्नाईज केलेलं आहे. खरं तर असं असतं की हिंदू मॅरेज ॲक्ट जो 1955ला आलेला आहे, तर हिंदू मॅरेज ॲक्टनी ह्या गोष्टींना रेकग्नाईज केलं आहे की ज्या खूप पूर्वीपासून आलेल्या आहेत. जसं की मी आत्ता म्हणालो की स्त्रीधन असेल किंवा सप्तपदी ही गोष्ट असेल तर ह्यांना रेकग्नाईज केलेलं आहे. मग लग्नाच्या बाबतीत असं होतं की जसा टाईम असतो, जसा इतिहास बदलतो तशा गोष्टी बदलत असताना लग्न या गोष्टीमध्ये पण बदल होत आला आपल्या इतिहासामध्ये. जसं की पूर्वी महाभारतचा टाईम असू दे किंवा मराठा साम्राज्याच्या वेळेसचा असू दे किंवा मुघलांच्या वेळेस असू दे, ब्रिटिशांच्या वेळेस असू दे किंवा आज सुद्धा असू दे, काही गोष्टी या पूर्णतः बदलल्या. काही गोष्टी होत्या त्या आज नाही आहेत, काही गोष्टी नव्हत्या तर त्या नवीन आल्या आहेत आणि काही गोष्टी तशाच्या तशा राहिल्या. त्यामुळं जशी सामाजिक गरज तयार होते तसा लग्न ही गोष्ट बदलत जाते. आणि तिथं कुठेतरी मला वाटलं की आपल्याला ह्यामध्ये जास्त अभ्यास करता येईल, नवीन गोष्टी शोधता येतील आणि स्वतःसाठी पण ती गोष्ट चांगली असेल आणि वाचकांसाठी पण ती गोष्ट चांगली असेल, म्हणून मी हा टॉपिक निवडला. वेगवेगळ्या स्तरावर मॅरेज बद्दल तू आता बोलतोयस, पण याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाची स्थित्यंतर घडत गेलेली आहेत. मागचा काळ इतिहास किंवा आत्ताची विवाह संस्था, यावर बऱ्याच गोष्टी तुला मांडायच्या होत्या आणि त्या कशा पद्धतीनं मांडल्या आणि तुझ्या नजरेतून तू त्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतो? कसं आहे, लग्न ही गोष्ट तेव्हापासून जर आपण महाभारताचा जर विचार केला तर अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या वेळेनुसार ह्या बदलत गेल्या. जसं मी आत्ता म्हणालो, तर एक उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतात जर आपण बघितलं तर
चाइल्ड मॅरेज ही गोष्ट खरं तर कुठे नव्हती. म्हणजे अशी कुठे पाहायला मिळाली नाही की लहान मुलांचं लहान वयातच लग्न केलंय. पण मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या टाईममध्ये किंवा मुस्लिम रुलर्सच्या टाईममध्ये, मराठा साम्राज्याच्या वेळेस वगैरे पण, की बालविवाह खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागले. खास करून आपल्या राजस्थान आणि गुजरात या बाजूला हे प्रमाण खूप जास्त होतं. ही गोष्ट आली कुठून? कारण ही तर गोष्ट हिंदू धर्मामध्ये अशी कुठं सांगितली नव्हती की बालविवाह केला पाहिजे, पण ही एक सामाजिक गरज म्हणून ही गोष्ट आली. कारण त्या टाइमला मुस्लिम आक्रमणं व्हायची तिकडनं. आता अफगाणिस्तानातनं तुम्हाला भारतात यायचं आहे तर तुम्हाला राजस्थानातनंच यावं लागणार. त्यामुळं ती अशा प्रकारची आक्रमणं व्हायची की मुली किडनॅप व्हायच्या. आणि त्या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे, ती गोष्ट कुठेतरी थांबवता आली पाहिजे. म्हणून लहान मुलींची लहान वयातच लग्न केली जायची. कारण त्या लग्न करून गेल्या तर त्या सेफ आहेत त्यांच्या नवऱ्याच्या घरी, किंवा त्यांना एक फॅमिली मिळेल, त्यांची सेफ्टीची काळजी राहायची नाही, म्हणून ही गोष्ट आली. पण जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, तर त्यानंतर अशा अनेक गोष्टी होत्या ज्या अनकोडिफाईड होत्या. म्हणजे त्याला अनकोडिफाईड हिंदू लॉ असं म्हणतात, की ज्या गोष्टी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ठिकाणांनुसार, लोकांच्या जातीनुसार, भाषेनुसार अशा वेगवेगळ्या ट्रेडिशन्स होत्या लग्नाच्या बाबतीतल्या. मग आपल्या सरकारकडे खूप मोठं ते चॅलेंज होतं की या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि एकच कायदा बनवायचा की जो सगळ्यांना लागू होईल. आणि हे खूप मोठा टास्क होता. पण मग त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला कळालं की त्यावेळची सामाजिक गरज आणि भविष्य पाहता चाइल्ड मॅरेजची आता गरज नाही आहे. त्यामुळे चाइल्ड मॅरेजमुळं काय म्हणतात की जे वाईट सामाजिक त्याचे दुष्परिणाम होत आहेत, तर हे कुठंतरी थांबवायला पाहिजे. म्हणून चाइल्ड मॅरेजला बंदी घालेल असं कायदा पण आपल्याकडे आले. आणि परत एकदा चाइल्ड मॅरेज ही गोष्ट बंद झाली. जसं हे चाइल्ड मॅरेजचे एक उदाहरण आहे, तशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काळानुसार गरजेनुसार आल्या आणि त्या गेल्या. त्यामुळं कायदा काय करतो, तर कायदा फक्त गोष्टींना बंदी नाही घालत, तर काही गोष्टींना रेकग्नाइज पण करतो. जसं मी आता तुम्हाला म्हणालो की सप्तपदी ही गोष्ट असेल, स्त्रीधन ही गोष्ट असेल, तर या गोष्टींना आपल्या कायद्यांनी व्हॅलिडेशन दिलं किंवा रेकग्नाइज केलं. मग आजही कायद्यानुसार जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर सप्तपदी आहे, सप्तपदी पूर्ण झाली आहे का नाही हे बघितलं जातं. त्यामुळे ह्याला व्हॅलिडेशन दिलंय आपल्या कायद्याने. आणि एका बाजूला ज्या गोष्टींची गरज नाही आहे, आज गरज नाही आहे, किंवा उद्या पुढचं आपलं भविष्य पाहता ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्या गोष्टींना कायद्याने बंदी घातली आहे. किती व्यापक विचार आहे खरं तर. कायदा म्हटल्यावर आपण सगळ्यांना समान कायदा लागू केला खरं तर. पण या कायद्यामध्ये सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे काय म्हणतात त्याला बघता येतं, किंवा तो कायदा एका व्यक्तीला जरी समान कायदा असला तरी प्रत्येकाच्या गुन्ह्यानुसार, तक्रारीनुसार, या सगळ्याचं विस्तृतपणे तू आता सांगितलंय. आता मॅरेज बद्दल बोलतोय, आता कोरोना नंतर एक एक शब्द ऐकायला यायला लागलेत. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, अडल्ट्री कायदा, म्हणजे हे शब्द आमच्यासारख्या कॉमन लोकांना माहिती नव्हते, ते आता आपल्याला माहिती व्हायला लागलेत. दुसरी गोष्ट अशी असते की लग्न झालेली बायको हिला एक आतापर्यंत म्हणजे स्थिरता होती, पण हे लिव्ह इन रिलेशनशिप किंवा एक्स्ट्रा मॅरिड अफेअर मुळे तिचं अखंड म्हणजे घर उद्ध्वस्त होतंय, ती फॅमिली उद्ध्वस्त होतीये. तर त्याच्या संदर्भात सुद्धा कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. पण त्या बाईचं काय, किंवा हे लिव्ह इन रिलेशनशिप काय आहे, आणि त्या बाईला, लग्न झालेल्या बायकोला काय सिक्युरिटी आहे याच्यामध्ये? खरं तर कसं आहे ना की आपण ही गोष्ट समजली पाहिजे पहिल्यांदा की मॉडर्नायझेशन म्हणजे काय आणि वेस्टर्नायझेशन म्हणजे काय. आपण बऱ्याचदा म्हणतो की लिव्ह इन रिलेशनशिप ही गोष्ट अशी आहे की पाश्चिमात्य देशांकडनं आली आपल्याकडे किंवा वेस्टर्न कंट्रीजकडनं ही आपल्याकडे आली आहे. पण खरं तर तसं नाही आहे. आपण आधीपासूनच, आपला देश, आपली संस्कृती म्हणा, आपण आधीपासूनच मॉडर्न होतो, पूर्वीपासून मॉडर्न होतो. आज जर आपण आपली मंदिरं जुनी बघितली, आपण आपलं आर्किटेक्चर बघितलं, तर बाहेरच्या देशातनं लोक येऊन अभ्यास करतात की हे कसं बनवलं गेलं असेल. त्यामुळे मॉडर्न आपण नेहमीच होतो. पर्टिक्युलरली लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल बोलायचं झालं तर पूर्वीपासून, अगदी महाभारतापासून आत्तापर्यंत ही कन्सेप्ट होती, फक्त आपल्याला त्याबद्दल जास्ती माहिती नव्हती. मॅरेज लाईक रिलेशन्स म्हणून एक कन्सेप्ट होती, म्हणजे लग्नासारखे संबंध ही एक गोष्ट होती जी पूर्वीपासून होती. फक्त काही ठराविक भागामध्ये किंवा ठराविक लोकांमध्ये किंवा ठराविक भाषिक लोकांमध्ये ही गोष्ट चालत राहायची, रीतीने चालत राहायची.
पण जेव्हा जसं मी आता तुम्हाला म्हणालो की अनकोडिफाईड लॉ होता हा, आणि जेव्हा तुम्हाला कोडिफाय करायचं होतं, जेव्हा सगळ्यांना समान कायदा लागू करायचा होता, तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीला बंदी घालणं किंवा कमी करणं या गोष्टी हे आपल्याला करावं लागलं. आणि मग तेव्हा या गोष्टींना, इतर गोष्टींना महत्त्व आलं. जसं की मी तुम्हाला म्हणालो की पूर्ण कायद्याने लग्न करणं म्हणजे काय असतं. आता लिव्ह इन रिलेशनशिपचा असा प्रश्न आहे की त्याचे हिस्टोरिकल ट्रेसेस सुद्धा आहेत, म्हणजे ऐतिहासिक त्याचे गोष्टी पण आहेत की पूर्वी असायच्या, आज आहेत त्याच्या. पण अडचण काय होते, जसं मी आता म्हणालो की मॉरॅलिटी, त्या गोष्टीला नैतिकता ही गोष्ट लागलेली आहे. मी जसं आता तुम्हाला म्हणतो की लिव्ह इन रिलेशनशिप ही काही लोकांसाठी नीतिमत्ता असू शकते, नैतिक असू शकतं, पण काही लोकांसाठी ते अनैतिक असू शकतं. मग त्याला ठरवायचं कसं, त्याला जर अनैतिक तुम्ही ठरवलं तर त्याचेही काही लिगल कॉन्सिक्वेन्सेस येतात, आणि त्याला नैतिक ठरवलं तरी सुद्धा त्याचे काही लिगल कॉन्सिक्वेन्सेस येतात. त्यामुळे ही अडचण असते. आणि जसं मी तुम्हाला म्हणतो की कायद्याला तुम्हाला सगळ्यांना एक युनिफॉर्म ऍप्लिकेशन द्यावं लागतं. मग युनिफॉर्म ऍप्लिकेशन देत असताना जर अन्याय होत असेल तर तो सगळ्यांवरच होईल. त्यामुळं ती अडचण, म्हणजे ते कुठंतरी लिमिटेशन येतं कायद्याच्या बाबतीत की ह्याला तुम्ही लिगल पण नाही करू शकत लिव्ह इन रिलेशनशिपला, आणि तुम्ही इलिगल पण नाही ठरवू शकत. कारण इलिगल का नाही ठरवू शकत, तर आपला कायदा काय म्हणतो की तुम्ही मेजर आहात, तुम्ही वयाने 18-21 वर्ष तुमचं पूर्ण असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जो हवा तो निर्णय घेऊ शकता. मग तुम्हाला कोणासोबत राहायचंय, कुठे जायचंय, हे आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय, हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर त्याला लिगल करायचा प्रयत्न केला तर मग मॅरेज इन्स्टिट्यूशनला महत्त्व राहणार नाही, लग्न या गोष्टीला महत्त्व राहणार नाही. आणि मग लग्न ह्यासोबत आलं जसं की अनेक गोष्टी, स्त्रीधन आलं किंवा सक्सेशन ऑफ प्रॉपर्टी आलं, या सगळ्या गोष्टी या लग्न या कन्सेप्टला जोडल्या गेलेल्या आहेत. मग ते तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपला जोडणं मुश्किल होऊन जातं. सो अशा अनेक लिगल त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळं लिव्ह इन रिलेशनशिप ही गोष्ट अशी की आपण त्याच्याकडे कसं बघू तसं आहे ती, म्हणजे तशी ती आहे. त्यामुळं जसं मी म्हणालो की नैतिकता खूप त्यामध्ये मॅटर करते. कारण आपली सोसायटी असे बदलत चाललेली आहे ना की जसं मी म्हणतोय की जशी सोसायटीची गरज, म्हणजे आपल्या समाजाची जशी गरज बदलत जाते तशा गोष्टी बदलत जातात. त्यामुळं आज एका बाजूला हे सुद्धा आहे की आपण लिव्ह इन रिलेशनशिपला लिगलाइज केलं तर कोणत्या अडचणी येत राहतील किंवा मॅरेजला महत्त्व राहणार नाही. पण दुसऱ्या बाजूला ही पण एक रियालिटी आहे, म्हणजे रियालिटी बघणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे की रियालिटी ही पण आहे की डिवोर्सच्या केसेस आज इतक्या वाढत चालल्या आहेत ना, डिवोर्स आणि छोट्या छोट्या कारणांवरनं, पण डिवोर्सच्या केसेस इतक्या वाढत चालल्या आहेत. म्हणजे आज जर फॅमिली कोर्टामध्ये आपण गेलो तर अगदी तरुण मुलं मुलींपासून गर्दी असते, म्हणजे लिटरली गर्दी असते. मग ती जी मानसिक हॅरॅसमेंट होते ना त्या पूर्ण प्रोसेसमधनं डिवोर्स घेण्याच्या, त्यापेक्षा आज कुठेतरी तरुण वर्ग हा पण विचार करतो की त्यापेक्षा आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहूया. म्हणजे त्याला वॉक इन वॉक आउट मॅरेज असं म्हणतात की तुम्हाला हवंय तेव्हा तुम्ही एकत्र राहा, तुम्हाला नकोय तेव्हा तुम्ही वेगळे व्हा. त्यामुळं ही जी मेंटल हॅरॅसमेंट किंवा फायनान्शियल हॅरॅसमेंट ही पण एक गोष्ट आली आहे. तर या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे जसं मी आत्ता म्हणतो की आपल्याला एखाद्या गोष्टीत अडचण आली ना की आपण पळवाट काढायला बघतो, तर मग ते त्यातला प्रकार आहे लिव्ह इन रिलेशनशिप. विवाह टॉपिक म्हणजे मॅरेज या विषयावर आपण आतापर्यंत प्रकाशझोत टाकलाय. या व्यतिरिक्त तुला आणखीन काही सांगायचं आहे का की तू आत्ता एवढ्या सगळ्या स्तरातून जातोयस, नव्या पिढीचा तू खरं तर वकील किंवा प्रोफेसर किंवा जे काही तुला अचीव्ह करायचं आहे, उच्चतम ह्याच्यावर तू जायची इच्छा बाळगणारा एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला महत्वाकांक्षी मुलगा म्हणून मी तुझ्याकडे बघतीये. महाभारताच्या पुस्तकापासून सुरू झालेला प्रवास, खरं तर श्रीकृष्णाचं 2 शब्दामध्ये वर्णन सांगा म्हटल्यानंतर महाभारतामध्ये असं सांगितलं की महत्वाकांक्षी राजा म्हणजे श्रीकृष्ण. तसा तू महत्वाकांक्षी आहेस आणि वारसदार म्हणायला काही हरकत नाही. तर तुला काय वाटतं आत्ताच्या कायद्यात अभ्यास करताना काय व्हावं आणि काही नेमकं काय? मला असं वाटतं की म्हणजे एक जनरली आपण सगळ्याच प्रकारचे कायदे आणि सगळ्याच गोष्टी जर बघितल्या तर मला असं वाटतं की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स ही जी गोष्ट आहे म्हणजे माणसाचे मूलभूत अधिकार, तर मूलभूत अधिकार मागण्यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकता, तुम्ही कधीही जाऊ शकता. पण ज्या माणसाला फंडामेंटल ड्युटीज आहेत ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत, तर त्यासाठी त्या एन्फोर्स करण्यासाठी किंवा त्या फंडामेंटल ड्युटीजसाठी म्हणून तुम्ही ॲक्च्युली कोर्टामध्ये आज जाऊ नाही शकत. मला असं वाटतं की माणसाच्या
अधिकार आणि त्याची कर्तव्य त्याचा कुठंतरी बॅलन्स पाहिजे. म्हणजे आपण जर अधिकार मागतो एखाद्या गोष्टीसाठी, मग गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट असू दे किंवा एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट असू दे, तर आपण आपली कर्तव्य पण समजली गेली पाहिजेत. कारण आज बऱ्याच ठिकाणी आपण ह्या गोष्टी बघतो की गव्हर्नमेंटसाठी मग पैशांच्या टर्म्समध्ये असू दे किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या टर्म्समध्ये असू दे, लोक अधिकार मागायला जातात. मग ती आंदोलनांमधनं असू दे किंवा कोर्टाच्या केसेसमधनं असू दे, पण लोक त्यांच्या राष्ट्रपतीचं त्यांचं कर्तव्य नाही समजून घेऊ शकत. आणि ते आपल्याला जर कुठं तरी आपण त्याला इक्वल बॅलन्सला आणलं कुठेतरी, तर मग मला वाटतं की आपले सगळे जे लॉज आहेत ते जास्त इफेक्टिव्ह होतील या सगळ्या गोष्टींमध्ये. अगदी खरंय. प्रथम राष्ट्र आणि नंतर मग मी असा विचार झाला पाहिजे. तर तुझा हा विचार खरं तर तळागाळातल्या आणि अंत्योदयापर्यंत जाण्यासाठी हा व्हिडिओ खरं तर बनवला होता. मला वाटतं की अथर्व, आम्ही हा जो श्रीमंती ही विचार मालिका जी सुरू केलेली आहे ती आपल्यापेक्षा कोणीतरी चांगलं काम करते आणि त्याला प्रमोट करावं या धर्तीवर आम्ही सुरू केली. पूर्वी आम्ही महिलांना प्राधान्य देऊन आताही महिलांचे कव्हर करतोय, पण ह्या वर्षापासून आम्ही तुझ्यासारख्या तरुण मुलांचा एक आवाज द्यायचा प्रयत्न करतोय समाजाप्रती. खरं तर निस्वार्थीपणे केलेली ही गोष्ट आहे. आणि कायद्याने असं सांगितलंय, मी जेव्हा पत्रकारिता केली तेव्हा मला असं वाटत होतं की फ्रीलान्स रिपोर्टिंग करावं. अगदी कॉलम मध्ये आपल्या बातम्या बसवण्यापेक्षा किंवा एखाद्या बाईट मध्ये एका युवकाला बांधण्यापेक्षा आणि पीत पत्रकारिता करण्यापेक्षा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता आपण जपूया आणि समाजातल्या प्रत्येक आवाजाला इथे कुठेतरी आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूया. खूप शॉर्ट टाइम मध्ये तू आमच्याकडे आलास आणि बराच छान गहन विषयाला तू वाचा फोडलीस, त्याबद्दल खरं तर तुझं शतशः धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि तुमचा हा जो कार्यक्रम आहे तो मी नेहमी बघत असतो यूट्यूबवरती, आणि खरंच खूप छान उपक्रम आहे तुमचा हा, आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद परत एकदा.